आणि आता एक नजर टाकणार आहोत 9 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती। जयंतीनिमित्त सावित्रीबाईंच्या जन्मगावी विविध कार्यक्रमांचं आयोजन। नायगावमधील अनेक घरांवरती गुढ्या उभारल्या। रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार। पाईपलाईनच्या दुरुस्ती देखभालीसाठी पाणी पुरवठा बंद। नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावं असं आवाहन। नागपुरातल्या सिटी बस सेवा सुरळीत सुरू। सिटी बस सेवेला पुरेसा डिझेल मिळत असल्याने सिटी बस सुरळीत। विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना दिलासा। संभाजीनगरमधून सर्वाधिक प्रवाशांचा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास। जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा 100% प्रतिसाद। साताराच्या पाटणमध्ये शेतकऱ्यावरती गव्याचा हल्ला। या हल्ल्यात शेतकरी दगडू सुर्वे गंभीर जखमी। कराडच्या कृष्णा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। गोंदियात 999 स्वस्त रेशन दुकानदार हे बेमुदत संपावर। 1 महिना उलटूनही अद्याप मागण्या पूर्ण न झाल्यानं रेशन दुकानदार आक्रमक। नांदेडच्या बोरीमधल्या महादेव मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम सुरू। तीर्थक्षेत्र विकास निधीतनं मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर। नांदेडमध्ये ऊस काढणीला सुरुवात। प्राण्यांच्या हैदोसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा। नववर्षानिमित्त बुलढाण्याच्या वालसवांगी ते शेगाव वारकऱ्यांची पायी वारी। वाईट व्यसनांविरोधात वारीमधनं जनजागृती। 19 वर्षांपासून जनजागृती रॅलीचं आयोजन।